नमस्कार, मंगल रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे डाळ फ्राय तडका। डाळ फ्राय तडका बनवण्यासाठी इथे कढईमध्ये तेल घ्यायचं, यामध्ये जिरा टाकायचं। जिरा छान तडतडून द्यायचं। त्यानंतर यामध्ये हिंग टाकायचं। त्यानंतर यामध्ये बारीक चिरून कांदा टाकायचं, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची टाकायची। मिक्स करून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं। दोन ते 3 मिनिटे झालेले आहेत परतून। यामध्ये टोमॅटो ॲड करायचं, मिक्स करून घ्यायचं। छान असं 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे। दोन ते 3 मिनिटे झालेले आहेत परतून। त्यानंतर यामध्ये मसाले ॲड करायचे। चवीनुसार मीठ टाकायचं, पाव चमचा हळदी पावडर, आणि मिरची पावडर टाकायची आहे। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। मिक्स करून घ्यायचं। धने पावडर टाकायची। 1 मिनिटभर सर्व मसाला मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये डाळ ॲड करायची। इथे तूर डाळ शिजवून घेतलेली आहे। मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि डाळ फ्राय बनवून तयार आहे। तडका देऊयात। तडका देण्यासाठी इथे पॅन मध्ये तेल घ्यायचं, यामध्ये जिरा टाकायचं, लाल सुकी मिरची टाकायची, थोडंसं हिंग टाकायचं आणि अर्धा चमचा मिरची पावडर टाकायची। तडका डाळीवरती टाकून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकायची आणि डाळ फ्राय तडका बनवून तयार आहे।